नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की तन्वीच्या बहिणी म्हणतात एकमेकींना, की इकडे आलोय ते काय फक्त ह्यांचा फॅमिली ड्रामा बघण्यासाठी काय? इकडे येऊन उपयोग नाही झाला तर काय फायदा? पैसे तर उकळायला पाहिजेत ना? आता एवढं मोठं घर आहे ह्यांचं. लगेच तिच्या डोक्यात एक आयडिया येते. सायलीला म्हणते, "अगं आम्ही 5 बहिणी, आम्हाला भाऊच नाही कधी. आता ओवाळणी तर करायला पाहिजे ना, तुझा नवरा आहे म्हटल्यानंतर." सदाशिव म्हणतात, "अगं काय झालं, सायली पण आमचा मुलगाच आहे, सायलीलाच ओवाळा." आणि सायलीला ते ओवाळतात. ओवाळणी करून झाल्यावर सायलीकडे अशाच बघत राहतात, कारण त्यांना ओवाळणी हवी असते. पण सायलीकडे तर काहीच नसतं. रविराज म्हणतो, "अचानक सगळं ठरलं ना, त्याच्यामुळे सायलीकडे आता द्यायला तयारी नव्हती." पूर्णाजी म्हणते, "एक काम कर अर्जुन, तुझ्याकडे कॅश आहे ना, प्रत्येकीला 5,000-5,000 दे." हे ऐकून सगळ्यांचे डोळे एकदम चमकतात. अर्जुन ओवाळणीमध्ये पैसे देतो. पैसे हातात घेऊन तिघी पण एकदम खुश होतात आणि एकमेकींची कुजबुजत असतात. मैनावती लगेच त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, "पोरींनो, ते पैसे मला द्या, नाहीतर तुम्ही लगेच उडवून टाकाल." मैनावती असं बोलल्यावर रीना म्हणते, "ए बबले, आम्ही चाललो हा, मला पण कामावर जायचंय." टीना पण म्हणते, "हो हो, मला जरा कामावर जायला लागेल, आम्ही निघतो हा." अस्मिता म्हणते, "तसं तुम्ही काय काम करता हो?" लगेच ही विषय चेंज करते. "नाही नाही, आम्हाला निघायचंय." आणि पळत सुटतात तिघी पण बाहेर. नंतर मैनावती आणि सदाशिव दरवाजावर जातात आणि बोलत असतात एकमेकांशी. म्हणून मी ह्यांना सांगत नव्हती की बबली सापडली. आता पैसे उकळण्याची कारणच शोधतील, सारखे सारखे येत बसते इकडे. अर्जुन मनात म्हणतो, ह्यांच्याकडे बघून मला अधिक अधिक असंच वाटतंय की ही सायलीची फॅमिली नाहीये. विचित्रच माणसं आहेत एकदम. नंतर अर्जुन विचार करत असतो, की माझ्या मनात हा जो डाऊट आलाय, हा सायलीशी कसा शेअर करू मी? तेवढ्यात तिथे सायली येते. अर्जुन सायलीला म्हणतो, "मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. तू विचार कर, की जर तुला एखादी प्रिय गोष्ट असेल किंवा प्रिय व्यक्ती असेल, ती गोष्ट तुझ्यापासून लांब गेली, तर तू काय विचार करशील? कसं एक्सेप्ट करशील ते?" सायली म्हणते, "मला वाटलेलं तुम्हाला तर केस संदर्भात काही बोलायचंय. तुम्ही आपल्याबद्दल बोलताय ना? जर कोणती व्यक्ती माझी आवडती निघून गेली तर काय करायचं?" अर्जुन म्हणतो, "हां, मी तेच म्हणतोय, की जर अशी आवडती कोणती व्यक्ती निघून गेली, तर तू असा विचार कर, की ती व्यक्ती तुझी कधी नव्हतीच आणि जास्त मनाला लावून घेऊ नकोस, कळलं?" सायली म्हणते, "तुम्हाला कोणती दुसरी मुलगी आवडते ना? पाडव्याच्या दिवशी तरी सोडायचं. काय चाललंय तुमचं हे? मला वाटलेलंच तुम्हाला कोणतरी दुसरं आवडतंय ना?" अर्जुन म्हणतो, "नाही बायको, तुझ्याबद्दल नाही आहे हे सगळं. हे दुसऱ्यांबद्दल आहे. तू समज." सायली म्हणते, "खोटं बोलू नका. मला वाटलेलंच तुम्हाला कोणती दुसरी मुलगी आवडते." अर्जुन म्हणतो, "असा जरी विचार माझ्या मनात आला ना, तरी माझा जीव जाईल." सायली म्हणते, "पुन्हा असं बोललात तर लक्षात ठेवा." इकडे नागराज कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. सुमन त्याच्यासाठी चहा घेऊन येते. ती त्याला खूप वेळा हाक मारते, पण नागराजचा काही लक्ष नसतो. शेवटी त्याच्या जवळ जाऊन त्याला बोलते. तेवढ्यात नागराज दचकून घाबरतो आणि तो चहाचा कप खाली पडतो. सुमन म्हणते, "तुमचं काय चाललंय? सतत फोनवर असता. एक तर घरात पण नसता तुम्ही आणि जेवढा वेळ घरात असता, तेव्हा सुद्धा तुमचं लक्ष नसतं. काय चाललंय तुमचं हे?" नागराज तिच्यावरच बरसतो. तो म्हणतो, "मी काय करायचं तुझं म्हणणं आहे?" सुमन म्हणते, "काल पाडवा होता. तुम्ही अख्खा दिवस बाहेर होतात. कुठे गेलात, काय करताय, काहीच सांगितलेलं नाही." नागराज म्हणतो, "मग पाडव्याला काय मी घरी बसून राहायचं? तुला ओवाळणी देत बसायची, सोन्याने मडवायचं? माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. कारण तुझी ती लायकीच नाहीये अपेक्षा ठेवण्याची. चल जा." इकडे अर्जुन DNA टेस्ट रिपोर्टची वाट बघत असतो. तेवढ्यात तिकडे चैतन्य येतो. अर्जुन एकदम एक्साइटेड होऊन ती रिपोर्ट बघत असतो. पण रिपोर्टमध्ये भलतंच येतं. मैना काकू आणि सायलीचा DNA मॅच करतो. हे कसं शक्य आहे? चैतन्य पण विचारात पडतो. हे त्यांचं बोलणं दारावर तन्वी ऐकत असते. आणि तन्वी म्हणते, "सुभेदार घरात आल्यानंतरचं माझं हे पहिलं यश आहे." कारण तिने हे सगळं ऐकलेलं असतं आधीच. आणि तिने केस बदललेला असतो तो. जो केस मैना काकू आणि सायलीने दिलेला असतो. ती केसांची अदलाबदल करते. त्याच्यामुळे DNA रिपोर्ट सेमच येतात. सायलीचा केस काढून ती त्या तिघ्या बहिणींपैकी एकीचा केस काढलेला असतो तिने.
आणि तो केस ती त्या सॅम्पलमध्ये देते. अर्जुनला हे माहीतच नसतं की सॅम्पल बदलले आहेत आणि त्याच्यामुळे आता सिद्ध झालेलं असतं की मैना काकूच ही सायलीची खरी आई आहे. नंतर सायली साफसफाई करत बसलेली असते. लगेच मैनावती आणि सदाशिव येतात आणि म्हणतात, "सायली तुला काही मदत करू का?" त्यावर सायली म्हणते, "नको, नको. तुम्ही बसा ना." सदाशिव म्हणतो, "अगं सायली, तुझ्या आईकडे एवढ्या मोठ्या घरात 2च साड्या घालून फिरते. तिला जरा साड्या दिल्या असत्या तर बरं झालं असतं." मैनावती म्हणते, "आणि हो, ह्यांना ना गॉगल हवे होते. ते पण नाहीयेत. आमच्याकडे काय पैसे नाहीत. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत." सायली म्हणते, "ह्या घरात जास्त कोण गॉगल वापरत नाही. त्याच्यामुळे कोणाकडे मिळेल असं सांगू नाही शकत. तरी पण मी कोणाला विचारते. साड्यांचं मी बघून घेईन तू काही काळजी करू नकोस." मैनावती म्हणते, "आणि सायली मला एवढासा ना तो मोबाईल पण हवाय हां." सायली म्हणते, "बाबांकडे तर आहे ना?" मैनावती म्हणते, "अगं त्यांचा कधी असतो कधी नसतो आणि ते बाहेर गेले तर मी काय करणार ना शेवटी. म्हणून मला जरा दे." सायली ह्या सगळ्या डिमांड्स ऐकून जरा आश्चर्यचकितच होते. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की मैनावती आणि सदाशिव एका मंदिराच्या बाहेर भीक मागत उभे असतात. तिकडून सायली आणि अर्जुनची गाडी जाते. सायली त्यांना बघते आणि तिला फार विचित्र वाटतं. ती पटकन त्यांना घेते आणि गाडीत घेऊन निघून जाते घरी. त्यानंतर सायली स्वतःशीच विचार करत असते. ती म्हणते की हे माझे आई-वडील असूच शकत नाहीत. काहीतरी तर गडबड आहे. मला हे अजिबात नाही आवडलं. ते मंदिराबाहेर भिका मागत होते. अर्जुन म्हणतो, "अगं पण मी डी टेस्ट केली त्याच्यात तर तुझा आणि तिचा डी मॅच झाला." सायली म्हणते, "डी टेस्ट रिपोर्ट चुकीचा पण असूच शकतो ना." मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.